राहुल गांधीच्या आरक्षणाविरोधी वक्तव्यावर भाजपाचे काँग्रेस हटाव आरक्षण बचाव. भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वात ठाण्यात आंदोलन. दलित व आदिवासी समाजाला दिलेल्या आरक्षणाविरोधात वक्तव्य केल्याप्रकरणी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या निषेधार्थ भाजपा ठाणे शहर जिल्हातर्फे काँग्रेस हटाव आरक्षण बचाव आंदोलन करण्यात आले. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कोटनाका येथील पुतळ्यासमोर भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले व आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वात झालेल्या आंदोलनात काँग्रेसचा धिक्कार करण्यात आला. तसेच कोणत्याही परिस्थितीत आरक्षण हिसकावून दिले जाणार नाही असा इशारा आंदोलनाद्वारे देण्यात आला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने दिलेले आरक्षण हिसकावून घेण्याची मानसिकता काँग्रेसच्या नेत्यांची आहे. अमेरिकेतील दौऱ्यात काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आरक्षणाविरोधी वक्तव्य केल्याबद्दल देशभरात संताप व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर भाजपा ठाणे शहर जिल्ह्याच्या वतीने आज काँग्रेस हटाव आरक्षण बचाव आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात मोठ्या संख्येने भाजपा कार्यकर्त्यांसह नागरिक सहभागी झाले होते. राहुल गांधी यांच्या वक्तव्यातून काँग्रेसचा खरा चेहरा हा जनतेसमोर आला आहे. याकडे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनी लक्ष वेधले. तर काँग्रेसच्या नेत्यांची कायम आरक्षण विरोधी मानसिकता राहिली असल्याची टीका आमदार संजय केळकर यांनी केली. भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले व भाजपाचे आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात माजी नगरसेवक मुकेश मोकाशी, माजी नगरसेविका दीपा गावण, जिल्हा सरचिटणीस मनोहर सुगदरे, सचिन पाटील, जिल्हा उपाध्यक्ष विक्रम भोईर, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा स्नेहा पाटील, विद्या शिंदे, सुरेश पाटील, सचिन केदारी, अल्केश कदम, राकेश जैन, वृषाली वाघुले यांच्यासह विविध मंडळाचे अध्यक्ष व पदाधिकारी आदींसह नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. महाराज की परम पूज्य बाबासाहेब आंबेडकरांचा, परम पूज्य बाबासाहेब आंबेडकरांचा, परम पूज्य बाबासाहेब आंबेडकरांचा. राहुल गांधींनी देशाबाहेर जाऊन देशविरोधी भाष्य केलेलं आहे आणि त्याचा देशातली जनता आणि आम्ही तीव्र निषेध करतो. यांची सवयच आहे देशाच्या बाहेर जायचं, देशाच्या विरुद्ध बोलायचं, देशविरोधी वक्तव्य करायचं आणि जो देश विकासाकडे नेला जातोय, आदरणीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली क्रमांक 5 वर नेला जातोय. सारं जग या देशाचा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आदर करतंय आणि राहुल गांधी जे आहेत ते बाहेर गेले, आतमध्ये तर बडबड जातात पण देशाच्या बाहेर देखील चुकीच्या पद्धतीने बोलतात, देशविरोधी बोलतात, आरक्षणाचे विरोधी देखील. आरक्षण विरोधी बोलणं याचा अर्थ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचाच अपमान करणं. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना यांनी नेहमीच निवडणुकीतही हरवलंय आणि अपमानित देखील केलेलं आहे आणि त्याच्यामुळे देशातली जनता याचा तीव्र निषेध करते. त्यांनी अशा प्रकारचं वक्तव्य त्वरित थांबवावं, देशाची माफी मागावी. तर देशाची काय पडलेली नाही, त्यांना फक्त निवडणूक दिसते, व्होट बँक पॉलिटिक्स दिसतं आणि त्याच्यामुळे देशात आणि देशाच्या बाहेर ही मंडळी जी आहे ती सत्तेकरता आपापली आहे. 50 वर्षात तर काही केलं नाही, परंतु आता अनेक वर्ष जी आहे ती यांची सत्ता हातातून गेली आहे, 100च्या वर पण येत नाही आणि त्याच्यामुळे काही करून सत्ता मिळवण्याकरता देशविरोधी काम जे करतायत आणि त्यांचे सगळे जे मित्र आहेत, उद्धव ठाकरे, शरद पवारजी, हे सगळे मुख गिळून बसलेले आहेत. इतर वेळेला सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुमच्याच या चॅनलवर बडबड 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 करत असतात, साधा तुम्ही निषेध पण करत नाही. आरक्षणाच्या विरोधी तुम्ही आहात हे आता लोकांना तुमचा खरा चेहरा दिसलेला आहे. राहुल गांधी यांनी 8 दिवसापूर्वी अमेरिकेमध्ये जाऊन आरक्षण विरोधी त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाचं स्टेटमेंट दिलंय की आम्ही सत्तेमध्ये आल्यानंतर आरक्षण रद्द करू आणि निर्लज्जपणाचा कळस त्या ठिकाणी राहुल गांधी यांनी देशासमोर ठेवलाय. आमचा या ठिकाणी काँग्रेसला, उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना सवाल आहे की रोज उठून सकाळी जो पोपटपंची त्या ठिकाणी ओरडत असतो, आता मुख गिळून बसलेत का? आणि काँग्रेस ही गेल्या अनेक वर्षापासून ही आरक्षणाच्या विरोधात आहे. नरेंद्र मोदी यांनी 2014 पासून देशामध्ये जो विकास झपाट्याने केलाय आणि तो अनेक देशांमध्ये जाऊन नरेंद्र मोदी त्या ठिकाणी भारताची प्रतिमा त्या ठिकाणी उज्ज्वल करण्याचं काम करतात. भारत देश हा आर्थिक सत्तेमध्ये आता 5व्या क्रमांकाला आलेला आहे आणि हे महाशय विदेशात जाऊन भारताची प्रतिमा
मलिन करण्याचं काम करतायत, समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करतायत। काँग्रेस पक्षच हा जातीय तेढ निर्माण करण्याचं काम करतोय आणि राहुल गांधी यांनी जे वक्तृत्व केलंय त्या ठिकाणी आम्ही आरक्षण रद्द करू, पूर्ण चेहरा त्या ठिकाणी काँग्रेसचा फाडला गेलेला आहे। आमचा संजय राऊतला सवाल आहे, उद्धव ठाकरेंना सवाल आहे आणि शरद पवारांना सवाल आहे की त्यांनी राहुल गांधीच्या स्टेटमेंटवर तात्काळ उत्तर द्यावं। राहुल गांधी आणि काँग्रेस हे नेहमी देशाची प्रतिमा कुठेतरी मलिन होईल याच्यासाठीच त्यांचे नेहमी स्टेटमेंट्स असतात। हे पहिल्यांदा झालेलं नाहीये, या आधीही राहुल गांधी यांनी देशाच्या बाहेर जाऊन देश अपमानित होईल अशा स्टेटमेंट यापूर्वीही दिलेले आहे आणि आताही त्यांनी तेच केलेलं आहे। त्यांनी देशाच्या बाहेर जाऊन त्यांनी एक आरक्षणाविषयी हा जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाच्या विरोधात अशी एक स्टेटमेंट दिली आहे की आम्ही सत्तेत आल्यानंतर आम्ही आरक्षण रद्द करू। आणि अजून एक त्यांनी स्टेटमेंट दिलेली की इंडिया इज नॉट अ फेअर कंट्री। तर मला राहुल गांधी यांना अतिशय निंदास्पद हा त्यांचं स्टेटमेंट होता। आज आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे देशाच्या बाहेर पूर्ण ग्लोबली आपल्या देशाची प्रतिमा वाढवतात आणि हे काँग्रेस पक्षाचे जे सो कॉल्ड नेते आहेत ते जाऊन आपल्या देशाची फक्त प्रतिमा मलिन करतात। तुम्ही या देशातले आहात, या देशात तुम्ही 50 वर्ष गेले, 50 वर्षात तुम्ही सत्तेत होते, तुम्ही केलं काय? आणि आज जाऊन तुम्ही देशाच्या बाहेर जाऊन आपल्या देशाबद्दल हे निगेटिव्ह बोलताय। तर त्या विरोधात आम्ही आज इथे भाजपा पक्ष आम्ही पूर्ण सगळे इथे ह्या गोष्टीसाठी निषेध करायला, त्यांनी जे निंदनीय एकदम जी स्टेटमेंट केलेली आहे त्याच्या विरोधात आम्ही इथे सगळेजण त्यांचा निषेध करायला इथे आज रस्त्यावरती उतरलेलो आहोत।